चला तर नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आपली चाकांची राणी होती बघा घरी. आपल्याला आलाय भोपळे MP चा माल. आपण निघतोय लोडिंगला. बघता बघता समोर आलो तर काय अंधार पडला की हो. म्हणलं या अंधाराला काय लगा, लवकरच पडतोय आजकाल. आणि तेवढ्यात आपल्या लक्षात आलं POC संपलेली आहे. मग काय घेतली बघा POC वगैरे काढून आणि आलो लोडिंग पॉइंटच्या ठिकाणी. आणि एवढी पब्लिक आहे ना चाकणला MIDC मुळे. हे बघा काय बाजूला सरकत नाही, हॉर्न देतोय तरी काय लगा, लय अवघड आहे. अशा प्रकारे मंडळी आलोय आपण लोडिंग पॉइंटच्या ठिकाणी. घेतो चाकांची राणी लोडिंग वगैरे करून. आणि झाले किंवा लोडिंग करून लय खुश झाला बघा. पाकड्या पेपर घेतले आणि लगेच आवड बेवट करून निघालाय घराच्या दिशेनं. कारण आपल्याला घरी जाऊन जेवण वगैरे करायचंय किंवा. आणि आलो बघा चोलीम होम, म्हणजेच आपल्या घरी. आणि आई वाटच बघत बसली होती किंवा. माय लेकरू येणार आहे, गाडी भरून जायचंय लेकराला, म्हणून जेवायला वाढण्यासाठी वाट बघत होती हो माझी आई गुणाची. माय कशी बघते बघा. सोडा हो, आई बद्दल किती बोललं तरी कमीच आहे बघा. आईचं प्रेम म्हणजे कधीच शब्दात मांडू शकत नाही. पुढे आलो तर काय मंडळी, म्हणलं आपण तर दणकावून निघालोय घरून. आणि आपल्या धन्नूला पण द्यायला लागते की हो जेवायला. तर घेतली बघा HP च्या हॉटेलला आणि दिलं बघा धन्नूला जेवायला. समोर आलो मंडळी तर आपल्याला कोण भेटलंय ते म्हणजे नितीन शेट की हो. आणि माणसाचा लय जीव बघा आपल्यावर. त्यांना म्हणत होतो चला पुढे, तर चक्क 1.5 तास झाला आपली वाट बघत थांबलीत बघा आळे फाट्याला. म्हणलं अहो चला पुढे तुम्ही. मी हळूहळू मी आलो मागून. तर म्हणले नाही इथं या, म्हणले जाऊ आपण सोबतच. मग काय शेटला भेटलो आणि हिलला गाडलं बघा शेटला. समोर आलो बघा मंडळी विंचूर गावात. तर नितीन शेटला म्हणलं लय झोप यायला लागली हो. तर नितीन शेट काय म्हणले, तुम्हाला पाचतो क्वालिटी चहा आणि उडवतो तुमची झोप. तर म्हणलं चला मग घेऊया चहा. तर मग काय घेतलं की चहा आणि एकदम क्वालिटी भेटला बरं का. सुरुक घेतला पिऊन मी पण. चला तर गुड मॉर्निंग मंडळी. रात्री काय शेवटी झोप आवरत नव्हती म्हणून रघुवीर हॉटेलला येऊन 2 तास पडी मारली बघा. आणि सकाळी उठलो तर आरके शेट बाजूला येऊन झोपलेला दिसतंय. आणि आरकेला म्हणलं ये खाली, घेतो तुला ब्लॉग मध्ये करतो व्हायरल. तर फकड्या गाडीतूनच झोपच आवरत नाही किंवा फकड्याला. गाडीतूनच म्हणतंय जाऊ दे बाबा नको, मला काय खाली येऊशी वाटत नाही. समोर आलो बघा मंडळी जोडगे गावात. तर मग काय वडा रस्त्यावर दिला बघा दानका. आणि नंबर 1 क्वालिटीचा भेटतं बरं का वडा रस्सा. मस्तपैकी नाश्ता त्यांनी दणकावून आपल्या चाकांच्या राणीचं आगमन झालं किंवा महाराष्ट्र बॉर्डरला. आणि मोठ्या गाड्यांची लाईन लागली बघा. मोक्कार जाम झाली बॉर्डर. आपलं पिकअप वाल्यांचं काय नाही बघा, साईडनं 50 रुपये द्यायचे आणि निघून जायचं. तर बाय बाय महाराष्ट्र राज्य. अशा प्रकारे मंडळी आपल्या चाकांच्या राणीचं आगमन झालं होतं वैष्णवी ढाबा म्हणजेच प्रीतमपूरला. तर इकडे काही शेंग भाजी वगैरे भेटत नाही बघा. इकडे म्हणजे भेटतं फक्त शेव टमाटर. तर शेव टमाटर मागवलं, 2 रोट्या मागवल्या. दणकावतं भावांनो जेवण वगैरे करून निघतो पुढच्या दिशेनं. तर तोपर्यंत तुम्ही आपला ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आवडला नसला तरी लाईक करा, बिंदास्त वर टाकला.